या तटबंदीवरनं वरती जाण्याकरता आपल्या इथे साईडला बघा पायऱ्या बघायला भेटतात। महाद्वाराच्या डाव्या हाताला आपलं एक शौचालय बघायला भेटते, शिवकालीन शौचालय बघायला भेटते। तोफ आहे ना आधी ना ह्या खाली या जंगलामध्ये पडलेली होती। इथल्या गावकऱ्यांनी वस्तूंनी पूर्णपणे एकदम छोटासा चोर दरवाजा आहे आणि इथून ना मस्तपैकी हवा येते का, कारण की हा समुद्र साईडला आहे। समुद्राकडून ना एकदम सुंदर अशी हवा येते एकदम नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आले एका जलदुर्ग किल्ल्याच्या भटकंती करण्याकरता, म्हणजेच बाणकोट किल्ला। बाणकोट किल्ला हा रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यामध्ये हा बाणकोट किल्ला येतो, जिथे सावित्री नदी आहे ना, तिथे समुद्राला येऊन मिळते ना, तिथला एका उंच अशा टेकडीवर आपल्याला हा बाणकोट किल्ला बघायला भेटतो। तिथे खालीच आपल्याला बाणकोट हे गाव आहे आणि बाणकोट गावामधूनच इथे किल्ल्यावर वरती येण्याकरता रस्ता आहे। हा बघा, आपल्या बरोबर मागच्या साईडला आपल्याला हा बाणकोट किल्ला बघायला भेटतो। किल्ल्याच्या एकदम महादरवाजा आहे ना, तिथपर्यंत येण्याकरता आपण आपली गाडी घेऊन आपण येऊ शकतो आणि ते पार्किंगला वगैरे खाली आपल्याला खूप जागा आहे। आणि आपल्यावर आज गड भटकंती करण्याकरता आपले दोन मित्र आलेत, मला त्यांची ओळख करून देतो। बघा, हा बघा, हा आहे विकास, आपल्यावर नेहमी गड भटकंतीला असतोच। आणि आपल्यावर आज नवीन मित्र आला आहे, तो म्हणजे शैलेश, खूप दिवसांवर आपल्यावर गड भटकंती करण्याकरता आहे। तर चला तर गड भटकंतीला सुरुवात करूया। हे बघा, आपण जशी गाडी पार करतो ना, आपल्या बाजूला इथे गडाचं महाद्वार बघायला भेटतं। एकदम असं गडाचं महाद्वार आहे, दोन बुर्जांच्या आतमध्ये एकदम आपल्याला बनवलेलं हे महाद्वार बघायला भेटतं आणि पूर्णपणे जांभा विटाने असे बनवलेलं बुरुज आहे। हा पूर्णपणे किल्ल्याचे तटबंदी आणि दोन्ही पण आपले बुरुज बघायला भेटतात। आणि बघाल ना, गडाचा दरवाजा बघाल ना, अजून पण एकदम भक्कम स्थितीमध्ये आपल्याला एकदम बघायला भेटतो। एकदम मस्त असा दरवाजा आहे। जसं आपण महाद्वारातून जसं आपण आत गेल्यावर आपल्याला सैनिकांना बसण्याकरता दोन्ही साईडला देवड्या बघायला भेटतात। ह्या साईडला एक देवडी आणि ह्या साईडला आपल्याला देवडी इथे बघायला भेटते। बाणकोट हा किल्ला रत्नागिरीतील मंडणगड तालुक्यामध्ये येतो। मुंबईपासून बाणकोट किल्ल्याचे अंतर 201 किलोमीटर आहे, तर पुण्यापासून 190 किलोमीटर अंतर बाणकोट किल्ल्याचे आहे। जसं पण या महाद्वारातून प्रवेश केला आपण किल्ल्याच्या आतमध्ये येतो, तुम्ही किल्ला बघाल ना, एकदम छोटा असा किल्ला आहे। पण या चारी साईडला या किल्ल्याच्या तटबंदी इथे बघायला भेटतात। एकदम मस्त असा किल्ला आहे। महाद्वाराच्या डाव्या हाताला आपलं एक शौचालय बघायला भेटतं, शिवकालीन शौचालय बघायला भेटतं। तुम्ही जाणारी जागा बघाल ना, ही वाट एकदम छोटी आहे, हा दरवाजा, पण आतल्या भागात तुम्ही बघाल ना एकदम मोठे। तुम्हाला आत नेऊन दाखवतो बघा मी। तुम्ही आतमध्ये बघाल ना, एक माणूस उभा राहील एवढी अशी जागा आहे, पण जाणारी वाट एकदम छोटी आहे। तुम्ही हा किल्ला बघाल ना, तुम्हाला पूर्ण चारी साईडला तुम्हाला तटबंदी बघायला भेटेल। पूर्णपणे अजून पण या किल्ल्याची तटबंदी आपल्याला शाबूत आहे बघायला भेटते। मित्रांनो, असाच एक रत्नागिरीला ना पूर्णगड किल्ला आहे। इथं पूर्णपणे हा बनवलेला इथल्या ग्रामपंचायतीने, इथल्या लोकांनी असा स्वच्छ आणि एकदम सुंदर किल्ला बघायला भेटेल। त्याचप्रमाणे हा पण तुम्हाला बाणकोट किल्लाही बघायला भेटेल। आतमध्ये जसं प्रवेश करतो आपल्या एक वाड्याचा आपल्याला अवशेष बघायला भेटते इथे। हे बघा, पूर्णपणे हे वाड्याचं अवशेष आहे। साईडला पूर्णपणे हा जोत्या पण आपल्याला बघायला भेटतो। हा सध्याच्या काळामध्ये बांधून काढलेला असा हा जोत्या आहे। पूर्णपणे अजून आपल्याला एकदम शाबूत बघायला भेटतं। आणि समोर जसं महाद्वारातून समोर आपण आल्यावर ना, आपलं एक गणपतीरायांचं इथे मंदिर बघायला भेटतं। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला एकूण 52 किल्ले बघायला भेटतात आणि या रत्नागिरी जिल्ह्यातील सगळ्यात शेवटचा किल्ला म्हणजे हा बाणकोट आणि हा 52वा किल्ला आहे, म्हणून या किल्ल्याला बावनकोट म्हणून या किल्ल्याचे नाव पुढे बाणकोट असे पडले आहे। किल्ल्याच्या ना चारी साईडला आपल्याला तटबंदी आहे आणि एकदम भक्कम अशी तटबंदी आपल्याला बघायला भेटते। तटबंदीवरनं वरती जाण्याकरता आपल्या इथे साईडला बघा पायऱ्या बघायला भेटतात। इथे पायऱ्या आहेत, त्या साईडला पायऱ्या आहेत। इथे जसं महाद्वारातून आत येतो ना, बघा इथे पण पायऱ्या आहेत आणि वरती ही तटबंदी आहे ना, आपण त्याच्यावरती फिरू शकतो। एकदम मोठी अशी तटबंदी आहे। बाणकोट किल्ल्याला हिम्मतगड किल्ला आणि व्हिक्टोरिया किल्ला असेही म्हणतात। बाणकोट किल्ला हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे।
हा किल्ला सावित्री नदीच्या काठावर वसलेला आहे. सावित्री नदी ही महाबळेश्वर ते उगम पावते आणि रत्नागिरी जिल्ह्यातील हिंगणगड तालुक्या इथे असणाऱ्या समुद्र किनाऱ्याला येऊन मिळते. आणि शिवकाळामध्ये ह्याच नदीमार्गे महाडपर्यंत व्यापारी मार्ग चालत असे आणि या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्याकरता या बाणकोट किल्ल्याचा उपयोग केला जात होता. पायऱ्या जोडून वरती तटबंदीवर आले. तुम्ही बघाल ना, एकदम मोठी अशी आपल्याला गडाची तटबंदी बघायला भेटते. 5 ते 10 फूट रुंद अशी तटबंदी आहे आणि या तटबंदीवरच आपल्याला एक भगवा वरती लावलेला बघायला भेटतो. बघा, एकदम सुंदर असं फडकताना बघायला भेटते. त्या तटबंदीवर ना एका बुरुजावर ना एक तोफ आपल्याला ठेवलेली बघायला भेटते. ही बघा, ही तोफ आपल्याला ठेवलेली ते बघायला भेटते आणि खाली मस्त असा गाडा बगडे लावून तोफ इथे ठेवलेली बघायला भेटते. ही तोफ आहे ना, आधी ना ह्या खाली या जंगलामध्ये पडलेली होती. इथल्या गावकऱ्यांनी वस्तूंनी पूर्णपणे ही तोफ ह्या किल्ल्यावर आणली आणि ते वरती आणून ठेवली. अशा गाड्यावरती आपल्याला ठेवलेली ही बघायला भेटते. नाही तर ह्याच्या आधी ही तोफ पूर्णपणे खाली जंगलामध्ये कुठेतरी आड वाटेला म्हणजे एकदम साईडला पडलेली होती. आणि बघा नाही, पोर्तुगीज काळातली ही तोफ आहे आणि याच्यावरनं साल पण लिहिले 1797ची तोफ. ही बघा, साल पण लिहिले आणि त्यांचं पोर्तुगीज टायमाचे त्यांचं चिन्ह होतं राजांचं, ते इथे बघायला भेटतं. आणि बरोबर आपल्या समोर म्हणजे गडाच्या महादरवाजाच्या आपल्याला समोर सावित्री नदी इथे बघायला भेटते. सावित्री नदी आणि सावित्री नदी जिथे समुद्र येऊन भेटते ना, बरोबर त्या ठिकाणीच जो बाणकोट किल्ला आहे ना, तो बांधून काढला पूर्ण असं. तर चला आता इथून पुढच्या साईडला जाऊया. बाणकोट या किल्ल्याचा आपल्याला सर्वप्रथम लिखित उल्लेख ग्रीक प्रवासी टॉम लेमीच्या प्रवास वर्णनमध्ये आढळतो. त्यावेळेस या किल्ल्याचे नाव मंदागिरी किंवा मंदोगिरी असे होते. चीनी प्रवासी युंग शांग याने इसवी सन 640मध्ये येथे वास्तव्य केलेले त्याच्या एका पुस्तकामध्ये नमूद केलेले आहे. हा किल्ला पोर्तुगीजांनी विजापूरच्या मोहम्मद आदिलशहाकडून इसवी सन 1548मध्ये जिंकून घेतला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी 1665मध्ये कोकण प्रांत जिंकून घेतला. त्याच वेळेस बाणकोट किल्लाही स्वराज्यामध्ये सामील झाला. पुढे इसवी सन 1700मध्ये कान्होजी आंग्रे यांनी मोगलांकडून हा किल्ला जिंकून घेतला आणि या किल्ल्याचे नाव हिम्मतगड असे ठेवले. पुढे तुळाजी आंग्रे आणि पेशव्यांमध्ये असणाऱ्या भांडणामुळे पेशव्यांनी इंग्रजांना बरोबर घेऊन इसवी सन 1755मध्ये बाणकोट किल्ला जिंकून घेतला आणि इंग्रजांनी ह्या किल्ल्याचे नाव व्हिक्टोरिया किल्ला असे ठेवले. गडाच्या आता दुसऱ्या बुरुजावर आले, दक्षिण बुरुजावर आले. तुम्ही इथे बघाल ना, आपल्या गडाच्या ना खालच्या साईडला ना खंदक बघायला भेटतं. हे बघा, इथे खालच्या साईडला खंदक बघायला भेटतं. पूर्ण असं गडाच्या ना सैभोवती पूर्ण आपल्याला खंदक आहे पूर्णपणे. पण आता हे पूर्णपणे खंदक आहे ना बुजल्या गेले माती वगैरे पडून. पण पहिले ना इथे जर कुठल्या शत्रूंनी आक्रमण वगैरे केले ना, तर पहिल्याच्या काळामध्ये या खंदकामध्ये अशी म्हणजे आग लावलेली लाकडं इथे खाली फेकली जायची. म्हणजे आग लावण्याच्या आधी या खंदकाच्या आतमध्ये लाकडं फेकली जायची, म्हणजे येणारा शत्रू ह्या साईडने येऊ शकत नाही. एकदम मोठासा खंदक होता, पण पूर्णपणे मातीने वगैरे बुजून गेले आता. आणि तुम्ही या किल्ल्याची तटबंदी बघाल ना, एकदम भक्कम अशी आपल्याला तटबंदी बघायला भेटते बघा. आणि ही काही स्वरूपातली तटबंदी आहे ना, ही नव्याने बांधण्यामध्ये आली. बघा, हा वरचा चिरा तुम्ही बघाल ना, तर हा नवीन दिसतो आणि खालच्या साईडला तुम्ही ही बघाल ना तटबंदी, ही आपल्या जुनी पूर्णपणे बघायला भेटते. कारण हे दगड आहेत ना, आत्ताचे लगेच ओळखून येतात. लाल अशी दगड आहे आत्ताचे आणि पूर्णपणे काळे झालेले हे खालचे दगड आहेत बघा. एकदम सुंदर असा किल्ला आहे मित्रांनो. आणि आपल्याला गडाच्या आतमध्ये ना 2 ते 3 वाडे बघायला भेटतात बघा. इथे एक वाडा आहे, तिथे एक वाडा आहे आणि आपण तो एक मगाशी बघितला तो एक वाडा आहे. गड आतल्या भागामध्ये एकदम छोटा आहे, जास्त मोठा नाही आहे. पण या चारी साईडनी तटबंदीवर फिरण्यास करता आपल्या प्रत्येक ठिकाणी आपल्या वरती पायऱ्या केलेल्या इथे बघायला भेटतात. एकदम मस्त असा किल्ला आहे आणि इथल्या लोकांनी ह्या किल्ल्याची चांगल्यापणे स्वच्छता ठेवली आहे आणि पूर्णपणे हा गड आहे ना नव्याने बांधून काढला आहे. पर्यटकांसाठी एकदम चांगल्या पद्धतीने बघता येईल त्याकरता. नाही तर पहिले ना एकदम पुण्याच्या आतमध्ये झाडं वगैरे वाढली होती.
बघा जसं आपण तटबंदीवरून खाली उतरतो ना तसं आपल्याला अजून एक महादरवाजा बघायला भेटतो. मी हा महादरवाजा मी आत गेल्यावर ना तुम्हाला अजून एक तिकडे बुरुज बघायला भेटतो. तिथे आपल्या काही पाण्याच्या टाक्यांचे आपल्याला अवशेष आणि एक मोठा असा एक बुरुज बघायला भेटतो. हा तुम्ही दरवाजा बघाल ना, हा पण एकदम मोठा असा दरवाजा आहे बघा. बरोबर बघा ह्या साईडला महादरवाजा आहे, ह्या साईडला गणपती मंदिर आहे. इथून साईडनीच त्या आतमध्ये येण्याकरता रस्ता ह्या बुरुजावर जाण्याकरता. आणि आपल्या इथे एक सैनिकांना बसण्याकरता एक देवडी बघायला भेटते. आणि तसं आपण या दरवाजातून बाहेर पडतो तसं आपल्याला छोटासा एक बुरुज आहे बघा. ह्या किल्ल्याला लागूनच आहे, बरोबर खालच्या साईडला हा बुरुज आहे. इथे पण पूर्णपणे तटबंदी आपल्याला बघायला भेटते बघा किल्ल्याची. आणि वरती बुरुजावर जाण्याकरता पुढे रस्ता आहे. आणि मी खाली बघाल ना तुम्हाला एक पाण्याचं एक तुम्हाला एक विहीर बघायला भेटेल. एक विहीर म्हणू शकतो, कारण आता सगळी पूर्णपणे सुकलेली बघा, खाली पूर्णपणे सुकलेली आहे. ह्या तटबंदीमध्ये हा बुरुज आहे ना, पहिले इथे जाऊया, नंतर त्या साईडने परत खाली उतरूया. तुम्ही ही पण तटबंदी बघाल ना, ही पण पूर्णपणे नव्याने बांधण्यामध्ये आली बघा. हे जे वरचं काम आहे ना, हे पूर्णपणे आत्ता सध्याच्या काळामध्ये पूर्ण बांधून काढले. एकदम मोठी ही तटबंदी ही पण बरोबर किल्ल्याच्या खालच्या साईडला आपल्याला बघायला भेटतो. हा समोरच पूर्णपणे आपला किल्ला बघायला भेटतो आणि या किल्ल्याच्या खालच्या साईडलाच आहे. चला आता इथून खाली उतरू. हे बघा ह्या बुरुजावरून आता खाली उतरलोय आणि इथेही खाली उतरण्याकरता आपल्याला पूर्णपणे पायऱ्या बघायला भेटतात बघा. साईडने या बुरुजावरून खाली उतरण्याकरता पायऱ्या आहे. आणि बरोबर ह्या विहिरीजवळ आलो. तुम्ही पूर्ण ही विहीर बघाल ना, पूर्ण सुकली आहे, काय नाही फक्त याच्यात आता दगडच आहेत. मला वाटते पावसाळ्यामध्ये ही पूर्णपणे विहिरी भरत असेल. बरोबर तुम्ही बघाल ना तटबंदीला लागूनच आहे. आणि मला वाटतं ही विहीर आहे ना किल्ल्याच्या आतमध्ये सुरक्षितपणे राहावे त्याकरता ही साईडला पूर्णपणे तटबंदी बांधण्यात आली असावी. कारण की ही किल्ल्याच्या बाहेर होती ना, तिला किल्ल्याच्या आत घेण्याकरता ह्या विहिरीच्या आपल्या सैभोवती ना तटबंदी बांधलेली बघायला भेटते. आणि या तटबंदीच्या आतमध्ये ना तुम्हाला एक छोटंसं एक कोठार आहे, कोठार म्हणू शकता किंवा एक तुम्ही छोटीशी खोली तुम्ही म्हणू शकता. मला दाखवतो बघा. हे बघा ह्या साईडला एक छोटीशी खोली आहे, पूर्ण ह्या बुरुजाच्या आतमध्ये बांधलेली ही खोली. तुम्हाला आत नेऊन दाखवतो. तटबंदीच्या आतली ही खोली बघतो ना, तर बाजूलाच आपल्याला बघा चोर दरवाजा बघायला भेटतो बघा. एकदम छोटासा चोर दरवाजा आहे. आणि इथून ना मस्तपैकी हवा येते का, कारण की हा समुद्र साईडला आहे. समुद्राकडून ना एकदम सुंदर अशी हवा येते, एकदम गार. तर या चोर दरवाजा तुम्हाला आत नेऊन दाखवतो. चोर दरवाजातून बाहेर आले तुम्ही बघाल ना, तटबंदीच्या आपल्याला आतमध्येच बघायला भेटतो बघा. एकदम छोटासा चोर दरवाजा आहे. आणि बरोबर समुद्राच्या साईडला आपल्याला हा चोर दरवाजा बघायला भेटतोय. आणि तुम्ही बघाल ना किल्ल्याच्या सभोवती आपल्याला फिरण्याकरता ना पूर्णपणे जांभा विट्याने बांधलेला आपला एक रस्ता बघायला भेटतो बघा. ह्या साईडला काही पायऱ्या बघायला भेटतात. तर तुम्ही पुढे जायल ना त्या साईडला पूर्णपणे आपल्या जांभा विट्याने खाली फिरण्याकरता ना बघा असा रस्ता पायवाट बनवलेली बघायला भेटते. आणि पूर्णपणे किल्ल्याच्या सभोवती आपल्याला ही बांधलेली बघायला भेटते. ही पण तटबंदी तुम्ही बघा, जी विहिरी करता बांधलेली तटबंदी ना, ती पण एकदम भक्कम अशी आपल्या तटबंदी किल्ल्याची बघायला भेटते. आणि बघा ना तुम्ही या बुरुजाच्या बरोबर खालच्या साईडला आपल्याला चोर दरवाजा बघायला भेटतो. आपण किल्ल्याच्या एकदम मध्यभागी आलो आता. तुम्ही बघाल ना आपल्याला वाड्याचा अवशेष बघायला भेटतो. 1 2 3 खोल्यांचा असा आपला हा वाडा बघायला भेटतो. म्हणजे किल्ल्याच्या एकदम एंडला आल्यावर इथे आपल्याला 3 खोल्या बघायला भेटतात ह्या वाड्यामध्ये. आणि ह्या साईडला एक वाडा आहे, तो तुम्ही बघाल ना आपल्याला 2 असे लांब लचक खोल्या बघायला भेटतात. ह्या साईडला आहे, मध्ये पूर्णपणे पार्टिशन आहे. ह्या साईडला आहे की पूर्ण वरती कुठलं छप्पर वगैरे अजिबात नाही आहे, पूर्णपणे मोकळे आहेत ह्या. फक्त आपल्या वाड्यांचे हे जोतेच आपल्या इथे बघायला भेटतात.
आणि त्या साईडला आपला गडाचा महादरवाजा आहे. त्या साईडला तुम्ही बघाल तर गणपती मंदिर आहे. बरोबर गणपतीच्या मंदिरासमोरच त्या खालच्या बुर्जावर म्हणजे पाण्याची विहीर आहे ना, तिथं जाण्याकरता तो महादरवाजा आहे. आणि तिथं खाली उतरलो आपल्याला लगेच तिथं समुद्र साईडला जाणारा चोर दरवाजा बघायला भेटतो. तुम्ही या गडाची पूर्ण तटबंदी आणि बुरुज बघाल ना, एकदम मजबूत आणि एकदम शाबूत आपल्याला ह्या गडाचे तटबंदी आणि बुरुज बघायला भेटतात. एकदम 6 बुरुजांच्यामध्ये हा पूर्णपणे किल्ला आहे ना बांधून काढलेला आहे. आमची बाणकोट किल्ल्याची ना पूर्णपणे भटकंती करून झाली. किल्ला बघण्याकरता अर्धा तास आपला पुरेसा होतो. किल्ला एकदम छोटा आहे, जास्त किल्ला मोठा नाही आहे. आपल्यावर किल्ल्यावर बघण्याकरता आपल्याला काही वाड्यांचे अवशेष, एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे आपल्याला किल्ल्याच्या बरोबर मध्यभागी. वरच्या साईडला आपल्याला एक तोफ बघायला भेटते आणि आजूबाजूला पूर्णपणे फिरण्याकरता आपला तटबंदी आहे. एकदम सुंदर असा हा किल्ला आहे आणि पूर्णपणे जांभा विटांनी पूर्णपणे बांधून काढलेलं आहे आणि पूर्णपणे नव्याने पण थोडंसं याच्यावरती बांधकाम केले ना तर किल्ला अजूनच एकदम सुंदर झाला आहे. तर मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत ह्या बाणकोट किल्ल्यावर कधी आला नसेल ना, तुम्ही या बाणकोट किल्ल्याच्या भटकंती करता तुम्ही एकदा नक्की या. तर मित्रांनो, तुम्हाला आपली ही व्हिडिओ जर आवडली बाणकोट किल्ल्याची तुम्ही मला नक्की कमेंटवर सांगा आणि आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा. आणि अजूनपर्यंत कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना तर मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आपण परत भेटू अशा एका नवीन गड किल्ल्यावर. तोपर्यंत तुमची मी रजा घेतो. जय शिवराय, जय शंभूराजे.